हॅलो एव्हरीवन, आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आता आज हा व्हिडिओ करताना मी खूप विचार केले ॲक्च्युली की मी हा व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तर मी तुम्हाला सांगते, ज्या पण माझ्या मैत्रिणी कॉन्टेंट क्रिएटर आहे किंवा जे कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे, व्हिडिओ नाही बनवत, परंतु हे सगळ्यांना माहिती असेलच की जे पण लोक सोशल मीडियावर येतात, यूट्यूब चॅनल उघडता किंवा कुठलंही असेल, मग इंस्टाग्राम, फेसबुक, तर आपण असे प्रयत्न करत असतो की आपण याच्यामध्ये कसं ग्रो करू. तर तसेच मी पण प्रयत्न करत आली. किती प्रयत्न केले असतील मी, तर 7 वर्षात मी किती प्रयत्न करू शकते तेवढे प्रयत्न मी केले. हो, येत्या मे महिन्यामध्ये 18 की 19 तारखेला माझ्या यूट्यूब चॅनलला 7 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर बघाल तर 50,000 सबस्क्रायबरसुद्धा माझे झालेले नाही, 45,000 समथिंग माझे सबस्क्रायबर आहेत. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो त्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आता यूट्यूबवर येणं एक फक्त शौक होता असं मी बिलकुल म्हणणार नाही. मला माहीत होतं की यूट्यूबकडून अर्निंग होते आणि काही नाही तर काही आपण अर्निंग करू, आपण बिझी पण राहू, आपल्याला रिकाम्या डोक्याला कामही मिळेल, आणि या दृष्टीनेच मी यूट्यूबवर आली होती. माझ्या परीने मी जेवढे प्रयत्न करू शकत होते मी केले. आता ते काय केले ते सगळं माझ्या चॅनलवर आहे. जर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघाल तर तुमच्या लक्षात येतील. मी माझं डेली लाईफ रुटीन शेअर करत आले. सुरुवातीला मी काही दिवस, जवळजवळ आय थिंक 1-2 वर्ष, महिन्यातनं 3-4 व्हिडिओ बनवायची, सिटिंग व्हिडिओ. पण त्यानंतर गेले 5 वर्ष मी रेग्युलर डेली एक व्हिडिओ अपलोड करत आली. लास्ट 2-3 महिन्यापासून माझं स्पाईनचं ऑपरेशन झालं म्हणून मी गॅप घेतला. एक महिन्यामध्ये 2-3 व्हिडिओ असेच मी टाकत आली. तर फेस्टिवल म्हणू नका, कुठे मी ट्रॅव्हल करत असेल, घराची क्लिनिंग करत असेल, काही सेलिब्रेशन असेल, बर्थडेज, ॲनिव्हर्सरी, जे पण काही माझं रुटीन लाईफ आहे ते मी यूट्यूबवर दाखवत आली. माझ्या परीने मी माझे 100% दिले. परंतु आत्तापर्यंत माझा एकही व्हिडिओ व्हायरल झाला नाही. परंतु आत्ता माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पुढे बोलण्याआधी सांगते की जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात खूप लोकांचं म्हणणं असं होतं की मुद्द्यावर या. परत एकदा मी सांगेल की मी डायरेक्ट मुद्द्यावर नाही येणार. मला सगळं डिटेलमध्येच सांगायला आवडतं, ऐकायला आवडतं, पूर्ण माहिती द्यायला आवडते. मी असं 1-2 वाक्यात काहीच असं सांगणार नाही आहे, असं काही घडलं की जे ऐकण्यासाठी जे आतुर लोक असतात त्यांनी माझा हा व्हिडिओ बघू नये. मी काही मुद्द्यावर वगैरे येणार नाही आहे. मला जे जशा पद्धतीने सांगायचं आहे त्याच पद्धतीने मी सांगणार आहे. तर माझा आत्ता जो व्हिडिओ व्हायरल झाला तो मी 10 दिवसापूर्वी अपलोड केला होता. काय होता तो व्हिडिओ, तर अशोक खरात या व्यक्तीकडे मी माझ्या कुटुंबासोबत, माझे आईवडील, माझे मामा, माझे मिस्टर आणि मी आणि त्यांचा ड्रायव्हर वगैरे जे कोणी आम्ही गेलो होतो 14 वर्षापूर्वी, त्याच्यावरती मी तो व्हिडिओ बनवला. आणि त्या व्हिडिओला आजच्या तारखेमध्ये 7.25 लाख व्ह्यूज आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या कोणत्याच व्हिडिओला इतके व्ह्यूज नाही आहे. 3-3.5 लाखापर्यंत माझ्या व्हिडिओंचे व्ह्यूज गेलेले. 2-3 व्हिडिओ माझे तेवढे व्हायरल झाले. पण हा एकच व्हिडिओ आहे जो 10 दिवसामध्ये 7.25 लाख व्ह्यूज त्याला आलेले आहे. व्हिडिओ बनवताना मला असं माहीत होतं का हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. आता 10 दिवसापूर्वी खरातला जस्ट अटक झाली होती. आता खरात हा व्यक्ती काय आहे, मी आता उगाचच व्हिडिओमध्ये त्याला शिव्या देऊन आलाय घाणेरडा असा तसा, त्याला काय अर्थ नाही. न्यूज बघतो आपण सगळे, सोशल मीडिया थ्रू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय आहे तो व्यक्ती, त्याने काय काय प्रकार केलेले आपल्या सगळ्यांना माहीत झालं. परंतु 10 दिवसापूर्वी जेव्हा मी व्हिडिओ बनवला तेव्हा मला हे सगळं माहीत होतं का? नाही. जस्ट त्याला अटक झाली आणि मग ते एक असतं ना की हो आपण पण गेलो आहे, आणि मी त्या व्हिडिओमध्ये जस्ट शेअर केलं. आत्ता जे त्याचे कारनामे उघडकीस आले तोपर्यंत ते आलेले नव्हते. परंतु खरातसारखे विचित्र मानसिकता असलेले निगेटिव्ह लोक जे की चुकीचे काही कमेंट्स करायला लागल्यामुळे मला त्या व्हिडिओचं कमेंट सेक्शन ऑफ करावं लागलं. फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर 2-2.5 हजार व्हिडिओ असतील. फर्स्ट टाईम असं घडलं की मला एखाद्या व्हिडिओचं कमेंट सेक्शन ऑफ करावं लागलं. आता त्याने प्रकारच असे घाणेरडे केले, त्याच्यामुळे लोक काहीही कमेंट करू लागले आणि मला त्याचे कमेंट सेक्शन ऑफ करावं लागलं. आता जेव्हा माझ्या फॅमिलीला हे कळलं की मी अशोक खरातवर व्हिडिओ बनवला,
तर मग माझ्या फॅमिलीतल्याही काही लोकांचं म्हणणं असं होतं की तू का बनवला. मग मी त्यांनाही हेच सांगितलं की मी गेली होती आईवडिलांबरोबर, मिस्टरांबरोबर, मामाही होते. ही तर फॅक्ट आहे ना. मी ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस ती व्यक्ती एवढी घाणेरडी, एवढे घाणेरडे कृत्य, एवढे घाणेरडे कर्म त्याने केले, हे उघडकीस आलेलं नव्हतं. पण हे तर तितकंच सत्य आहे ना की मी गेली होती, आम्ही गेलो होतो, म्हणून मी बनवलं. आणि एकदा बनवलेला व्हिडिओ डिलीट करून टाकणं किंवा काय ते मला योग्य नाही वाटलं, म्हणून मी तो राहू दिला माझ्या चॅनलवर. आणि जसं मी म्हटलं की तो व्हिडिओ माझा 7 वर्षातल्या यूट्यूब जर्नीमधला पहिला व्हायरल व्हिडिओ आहे, ज्याला 7.25 लाख व्ह्यूज आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्यात मी विशेष काही असं सांगितलं नाही, कारण की जे पण त्याने काही केलं आहे की लोकांच्या जमिनी लुटल्या, नॉनव्हेज न खाणाऱ्या लोकांना त्याने मासे खाऊ घातले असं सांगून की माशाला कापल्यानंतर रक्त येत नाही, पाण्यामध्ये उगणार एक वनस्पती आहे मासे, असं काय काय आपण न्यूज चॅनलला बघतो. खूप चुकीच्या मार्गाने त्याने प्रॉपर्टी कमवली, गव्हर्नमेंटचे टॅक्स पे केले नाही, प्लस अनेक स्त्रियांचं त्याने लैंगिक शोषण केलं. आणि सोशल मीडियावर ते सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे. इवन मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आले की माझ्या मिस्टरांना बातम्या बघायला खूप आवडतं. ते जेव्हाही घरात असतात, पहिल्यापासून आमच्या घरामध्ये ABP माझा, इवन आम्ही हैदराबादला होतो, त्याआधी ठाण्याला, हे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आले. तर ते कंटिन्यू बातम्या, तो एकच चॅनल ते बघता, न्यूज, की काय चाललं आहे बुवा जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये. तर त्याने केलेल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी आम्हालाही माहीत झाल्या आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनाही माहीत झाल्या असतील. ते स्त्रियांबरोबरचे त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर. आता त्याच्यावर, त्या प्रत्येक गोष्टीवर अनेक लोकांचे, आपण बघतोय अनेक लोक त्या गोष्टीवर आत्ता व्हिडिओ बनवायला लागले. 10 दिवसापूर्वी आय थिंक मी जेव्हा बनवलं तेव्हा विशेष कोणी बनवले पण नव्हते व्हिडिओ. कोणी लोक आता म्हणताय की त्या बाया काही अशी त्यांचा नकार करताना दिसत नाही आहे, त्याच्याबरोबर जे काही त्यांच्याबरोबर जे चाललं आहे ते सहमतीने चाललं दिसतं आहे, त्या कुठं विरोध करत नाही आहे. कोणी म्हणतं तसं आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आत्तापर्यंत त्याने जे काही पापं केले, जो काही व्यभिचार केला, जे काही लोकांना फसवलं, गरिबांना फसवलं, तर त्याची शिक्षा तो भोगूच राहिला आणि अजून खूप भोगेल. आणि त्याच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याचं कुटुंब देखील कुठे ना कुठे सामील होतंच. कालचंच रात्री बघितलं लाईव्ह न्यूजला की त्याच्या बायकोला, तिच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे प्रॉपर्टीच्या संदर्भात. तर तिला पकडण्यासाठी गेले होते, परंतु ती फरार झाली होती, तर त्याच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज जेव्हा मी माझ्या माहेरी गेली सिन्नरला, तो व्हिडिओ तर तुम्हाला वेगळा येणारच आहे. तर आजही मी अशा काही महिलांना भेटली की ज्या त्या अशोक खरातकडे गेल्या होत्या. आता तुम्हाला माहिती आहे मी सिन्नरची आहे, सिन्नर माझं माहेर आहे. आणि जसं मी त्या व्हिडिओत सांगितलं की माझे चुलत मामा, त्यांचं नावही मी घेतलं असतं पण ते देवाघरी गेले आणि मला नाही योग्य वाटत म्हणून मी नाव नाही घेते. तर त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. तसं त्या महिलांनी पण, ज्यांना मी भेटले त्या पण गेल्या आणि कुणाला काही वाईट अनुभव आलेला नाही. मी ज्या महिलांना भेटले त्यांच्याकडे काही असं वाईट नव्हतं सांगण्यासारखं की असं काही, परंतु एकदा त्या देखील गेलेल्या होत्या. आता बघा सिन्नरला ईशान्येश्वराचं मंदिर आहे. आता ईशान्येश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. मी त्या मंदिरात कधीच गेली नाही. मी माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये 14 वर्षापूर्वी तेव्हाच एकदा त्या माणसाकडे गेली. परत एकदा सांगेल, आम्हाला काही प्रश्न विचारायचा नव्हता. स्वतः मी वैयक्तिक या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत नाही. आता मागच्या व्हिडिओत काही बायकांचं म्हणणं असं, ब्राह्मणाला विचारणं हा पण अंधश्रद्धेचा भाग आहे. आता हे ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत आहे. एखादी गोष्ट ब्राह्मणाला विचारणं, किंवा आमच्याकडे अजूनही मुलींचे लग्न ब्राह्मणाला कुंडल्या दाखवूनच जुळवल्या जातात, कुंडल्या, आणि जमत असेल तरच लग्न केलं जातं. कुठल्या एखाद्या गोष्टीबद्दल कन्फ्युजन असेल तर ब्राह्मणाला विचारून ते क्लिअर केलं जातं की आम्हाला अशी अशी गोष्ट करायची बुवा, ती ह्या वेळेला करू का. तर ते तुम्हाला ते चुकीचं वाटतं, पण मी जे करते ते मी सांगितलं की मी आयुष्यामध्ये आत्तापर्यंत, जसे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चढ उतार येतात, माझ्याही आले, मी तर म्हणाल जास्तच आले, परंतु मग मी कधीच कुठे बुवा बाई कधीच करायला गेली नाही, कधीच नाही. खूप स्ट्रगल बघितलं आहे मी माझ्या लाईफमध्ये. आणि माझे पहिल्यापासून हेच विचार राहिले
इवन आजच्याही तारखेत की आपल्याबरोबर जे काही वाईट घडतं, ज्या काही आयुष्यामध्ये कष्ट करावे लागतात, जे काही चढ उतार येतात ते आपल्या कर्मांनुसारच असतात, याच्यावर मी 100% बिलीव्ह करते. म्हणून मी कधी कुठे बघायला गेली नाही की आमच्या आयुष्यात असं असं चालू आहे. आणि टचवूड की माझा मुलगा 26 वर्षाचा होऊन गेला, माझी मुलगी 21 वर्षाची होऊन गेली, परंतु परमेश्वर कृपेने मला मुलांचं पण कधी काही बघावं लागलं नाही. नाही का, असतात बाई लोकांना अनेक प्रश्न, मुलं ऐकत नाही, मुलं त्रास देतात, मुलं अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, की माझं मिस्टर माझे ऐकत नाही, की आमच्या घरात कटाकटी होतात. अनेक 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 प्रश्न असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मुलांच्या बाबतीत मी जसं म्हटलं, टचवूड परमेश्वर कृपेने मला कधीच असं वेळ नाही आली की आता मी काय करू. माझे मुलं पहिल्यापासून खूप चांगले लहानचे मोठे झाले आणि अद्याप त्यांनी अशी कुठलीच गोष्ट केली नाही ज्याच्यासाठी आम्हाला चिंतित व्हावं लागेल, आणि पुढेही करणार नाही असा मला विश्वास आहे माझ्या परमेश्वरावर आणि मी दिलेल्या संस्कारांवर. आजही परत तो विषय झाला की तू व्हिडिओ बनवला. मग मी पण त्यांना एक्सप्लेन केलं की मी एकदा व्हिडिओ बनवला, नंतर तो व्हिडिओ का मी डिलीट करू. मी जर त्या व्हिडिओमध्ये जे घडलं तेच सत्य सांगितलं आहे तर मी ते का डिलीट करू ना. हो, आज आपल्याला कळतं आहे की त्याने नको ते घाणेरडे प्रकार केले. बापरे, म्हणजे आपण बघू शकत नाही असे असे प्रकार त्याने त्याच्या ऑफिसच्या टेबलवर केले. आणि ते कसे शूट झाले काय ते सगळं मला माहिती, पण मला ते नाही बोलायचं आहे कारण ते तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहितीच आहे. पाप करणाराने केलं, आपण तोंडाने बोलून का हे करायचं. तर मला सांगायचा भाग हेच आहे की त्यावेळेस असे काही त्याचे एवढे कारनामे ओपन झाले नव्हते आणि जस्ट त्याला अटॅक वगैरे झाली होती. तुम्ही बघाल 10 दिवसापूर्वीचा व्हिडिओ येते, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या. तर मला बनवताना बिलकुल असं काही वाटलं नाही. आपल्याला थोडी कल्पना असते का की मी हा व्हिडिओ बनवेल तर हा व्हायरल होईल. असं जर बनवणाऱ्याला माहीत असतं तर मग काय मला 7 वर्ष एवढं स्ट्रगलच करावं लागलं नसतं. मलाच कळत नाही म्हणजे या गोष्टीचा मी आनंद मानला पाहिजे की दुःख मानलं पाहिजे की त्या नालायक माणसाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर व्हायरल गेला. बघितल्यानंतर त्यांनी माझे इतर पण व्हिडिओ बघितले, असं झालं नाही. म्हणजे लोकांना हेच बघायचं होतं की काय आहे त्या व्हिडिओत. तर लोकांची एक असते क्युरियोसिटी, नाही का, हे गेले यांना काय अनुभव आला. मी असं बिलकुल म्हणणार नाही की वाईट उद्देशानेच लोकांनी तो व्हिडिओ बघितला. आता ते करंट इश्यू आहे तो बायकांचे मी शॉर्ट्स बघते, ठीक आहे, त्याच्याला जे पटतं ते करताय, पण मी माझं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की माझा असा काही उद्देश नव्हता. तुम्ही पण समजू शकता की मला थोडी बनवताना माहीत होतं की हा व्हिडिओ व्हायरल होईल. तर तो व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्यात मी जी सत्य परिस्थिती होती तीच सांगितली. कसं काय लोकांना हिप्नोटाईज करत होता ते देवालाच माहिती आणि त्या माणसाला माहिती. कारण की समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर आपण दुसऱ्यांदी त्या व्यक्तीकडे किंवा त्या ठिकाणी परत केव्हा जाईल. आपल्याला पहिल्यांदी गेल्यावर असं काही वाटलं की अरे ह्या व्यक्तीकडे अशी काहीतरी ज्ञान आहे किंवा ह्या व्यक्तीकडे अशी काहीतरी शक्ती आहे, तेव्हाच माणूस दुसऱ्यांदा जाईल ना. आम्हाला तसं काही फील झालं नाही. जरी तो मला पहिल्यांदा गेला तेव्हा त्याने मला ओळखलं की मी कोबी खाऊन आली आहे किंवा माझ्या दिसण्याबद्दल त्याने मला कॉम्प्लिमेंट दिला, पण म्हणून काही मी परत दुसऱ्यांदा आम्ही कधीच गेलो नाही. आम्ही कधी विषय पण काढला नाही. परंतु भोळ्या भाबड्या लोकांना, जनतेला त्याने जे फसवलं, तर तो जे काही करत होता, लोक वारंवार त्याच्याकडे जात होते. फुकट तो एवढं लोकांना लुटू शकला का. एवढी त्याची प्रॉपर्टी आपण बघतोय, पुणे, शिर्डी, नाशिक, त्याच्या मुलीच्या लग्न जानेवारीमध्ये झालं, किती सगळी संपत्ती तिच्या नावावर, किती सगळे फ्लॅट्स तिच्या नावावर. तर मला असंच म्हणायचं आहे की मी अजूनही हेच सांगू इच्छिते लोकांना की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात, अडीअडचणी असतात, परंतु हे असे भोंदू बाबा हे यांच्याकडे असं काहीच नसतं की ते त्यातून मार्ग काढून देतील. ते काहीतरी त्यांच्याकडे ते कसं करता माहीत नाही की लोक त्यांच्या नादाला लागतात. परत लोक त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन जातात. तुमचा जर देवावर विश्वास असेल तर तुम्ही अशा लोकांकडे जाणार नाही. आणि मी ठरवलं आहे की इवन हा सुद्धा सब्जेक्ट सेम आहे, तर मी याचंही कमेंट सेक्शन ऑफ ठेवणार आहे. कारण की मला ठीक आहे की मला समजतं आहे की अरे लोक असेच आहे, किंवा माझा 7 वर्षाचा स्टडी आहे हा, की लोक घाणेरड्या विचारांचे असतात, घाणेरडे कमेंट करतात. ज्याची जशी मानसिकता, जो जशा वातावरणात लहानचा मोठा झालेला असेल तो तसे कृत्य करून दाखवणारच. पण माझ्या फॅमिलीत इतर पण लोक आहे, तर ते हर्ट होतात. त्यांना नाही आवडत की लोक असे कमेंट करतात. माझी नाही इच्छा की माझ्या कुटुंबातले कुणी इतर लोकही हर्ट हो, म्हणून मी ह्या व्हिडिओचं देखील कमेंट सेक्शन ऑफ करणार आहे.
पुन्हा एकदा सांगेल की मला व्हिडिओ बनवताना असं बिलकुल कल्पना नव्हती की हा व्हिडिओ व्हायरल जाईल. हो, फक्त त्याचे व्ह्यूज व्हायरल गेले आणि सबस्क्रायबर देखील 2-3 हजार सबस्क्रायबर देखील माझे वाढले, परंतु त्या लोकांनी माझे इतर व्हिडिओ नाही बघितले. जसं की आपण यूट्यूब स्टुडिओमध्ये सगळं बघू शकतो असं काही. तर आज गेली होती, आज परत ह्या विषयावर चर्चा झाली. सिन्नरचं असल्यामुळे आता बरेच लोक मला हां तुम्ही खराच्या बापाचं गाव नाही आहे सिन्नर, आणि मी जसं म्हटलं त्याने जे पण कर्म केले त्याचे फळं तो भोगतोय आणि इथे कोणालाच माफी नाही मिळत. आपल्यापैकी प्रत्येकाला, इव्हन मी का असे ना, कधी आपल्याबरोबर काय घडेल सांगता येत नाही. आशा करते की मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. होऊ शकतंय ना, तुमच्या पण ओळखीचे लोक असेल किंवा तुम्ही ज्या एरियात राहता तिकडे कुणी अशी फेमस एखादी व्यक्ती असेल बघा, ज्याच्याकडे लोक जाता आणि हा भोंदू बाबाच काय, असे आत्तापर्यंत किती होऊन गेले. आणि हो, मागे व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला मी आसाराम बापूंचं उदाहरण दिलं होतं, तर 2 कमेंट असे आले होते की ते निर्दोष, त्यांच्या विरोधात काहीच सापडलं नाही बा. तर मला ह्या गोष्टीची खरंच कल्पना नाही, आणि नसेल सापडलं तर मी माफी मागेल, कारण की मी जसं म्हटलं माझी आई खूप बघायची त्यांचे आसाराम बापूंचे प्रवचन वगैरे, परंतु मला ह्या गोष्टीची खरंच कल्पना नव्हती की ते त्यांच्या विरोधात काही सापडलंच नाही असं. आणि मला तर एवढा बातम्यांचा वगैरे शौक नाही, पण घरात इतक्या मोठ्या आवाजात सगळं चालू असतं म्हणून मग ते कानावर येत असतं. आता हाही व्हिडिओ मी बनवला, हेही अनेक लोकांना चुकीचं वाटेल, काय वाटेल, पण तुम्हीसुद्धा विचार करा की एखादी व्यक्ती 7 वर्ष खूप मेहनत करते, 2-2.5 हजार व्हिडिओ बनवते आणि तिचा एखादा असा व्हिडिओ व्हायरल होतो. म्हणजे काय मलाच कळत नाही. मी जसं म्हटलं की खुश व्हावं की दुःखी व्हावं असं. ठीक आहे, चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, मला आता स्वयंपाक करायचा आहे. मी स्वयंपाक करून घेते. आणि खूप माझ्या मैत्रिणींचे मला कमेंट येत होते की तू आता रेग्युलर व्हिडिओ टाक, आणि माझा 3 महिन्याचा रेस्ट करून झालेला आहे ऑपरेशन नंतर, तर आता मी फ्री आहे, आणि म्हणून मग जे काय मी थोडंफार करेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच मी व्हिडिओ अपलोड करेल. ज्या माझ्या मैत्रिणींना माझे व्हिडिओ बघायला आवडता, ज्या छान छान कमेंट करता. इवन आमच्या घरामध्ये एक नवीन मेंबरची एंट्री झालेली आहे, आमचा शेरा, आमचं कॅट, तो बोका आहे. तर खूप सगळ्या मैत्रिणींना तो आवडला, आणि बऱ्याच मैत्रिणींकडे देखील कॅट आहे हे असं कमेंटद्वारे मला कळलं. तर खरोखर छान वाटलं, आणि खरंच त्याच्या येण्याने आमच्या घरात एखादं लहान बाळ आल्यासारखं फील होतो आहे. आणि मी तर इतकी लाडात बोलते, माझंच मला हसवायला येतं. तर चला, आता तोही समोर उठला आहे, माझ्याकडे बघू राहिला. त्याला अंडे बॉईल केले, त्याला आता त्याचं फूड देते. बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल, सी यू टुमॉरो.